अरे बाळा, जेवढं सहन करशील तेवढं मोठं यश तुला मिळणार आहे. ज्या अडचणींनी तू त्रस्त झालायस त्या सगळ्या व्यर्थ नाहीत. प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश हे सगळं तुझ्या यशाची पायाभरणी करतंय. पण बाळा, हे समजून घेण्यासाठी संयम लागतो आणि सहन करण्याची ताकद लागते. तू अनेक वेळा थकतो, तुला वाटतं आता बस झालं, आणखी सहन होत नाही. पण त्या क्षणी तुझी खरी परीक्षा चालू असते. कारण जिथे तू हार मानण्याचा विचार करतोस तिथे तुझ्या यशाचा दरवाजा उघडायला तयार असतो. जीवनात मोठं काही मिळवायचं असेल तर सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. झाडाला मोठं व्हायचं असेल तर त्याला वादळ, पाऊस, ऊन सगळं सहन करावं लागतं. त्याचप्रमाणे माणसालाही मोठं व्हायचं असेल तर अडचणींना सामना करावा लागतो. बाळा, लक्षात ठेव, सहन करणं म्हणजे कमजोरी नाही, सहन करणं म्हणजे ताकद. कारण प्रत्येक जण सहन करू शकत नाही. जो माणूस शांतपणे, धैर्याने आणि विश्वासाने अडचणींचा सामना करतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. तुला कधी कधी वाटतं मी इतकं सहन करतोय तरीही काहीच बदलत नाही. पण हे लक्षात ठेव, बदल हळूहळू होतो. जसं बीज लावल्यावर लगेच झाड होत नाही, तसंच तुझ्या मेहनतीचं आणि सहनशीलतेचं फळही थोड्या वेळाने मिळतं. तू आज जे सहन करतोयस ते उद्या तुला खूप मोठं बनवणार आहे. प्रत्येक कठीण प्रसंग तुला काहीतरी शिकवतो. तो तुला मजबूत करतो, तुझ्या विचारांना परिपक्व करतो आणि तुला आयुष्यात पुढे जाण्याची ताकद देतो. बाळा, सहन करताना एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नकोस. लोक काहीही बोलतील, परिस्थिती कशीही असेल, पण तू स्वतःवर विश्वास ठेव. कारण मी तुझ्यासोबत आहे. तुला वाटतं की तुझं दुःख कोणी समजत नाही, पण मी सगळं पाहतोय. तुझं प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष मला माहीत आहे आणि मी तुला एकटं सोडणार नाही. कधी कधी सहन करणं खूप कठीण वाटतं, मनात राग येतो, दुःख होते, निराशा येते. पण त्या क्षणी स्वतःला सावर. कारण जर तू त्या क्षणी टिकून राहिलास तर पुढे तुला जे मिळेल ते तुझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं असेल. तू हार मानण्याचा विचार करतोस, पण बाळा, हार मानणं हा पर्याय नाही. कारण तुझ्या मार्गावर चालतोयस तो तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. फक्त थोडा वेळ लागेल. तू स्वतःला विचार, मी का सुरुवात केली? त्या कारणाची आठवण ठेव. कारण जेव्हा तू थकतोस तेव्हा तुझं का तुला पुन्हा उभं करतं. तू सहन करतोयस म्हणजे तू पुढे जातोयस. प्रत्येक वेदना म्हणजे एक पाऊल पुढे, प्रत्येक संघर्ष म्हणजे एक नवीन शिकवण आणि प्रत्येक अश्रू म्हणजे तुझ्या यशाच्या जवळ जाणं. लोक तुला समजणार नाहीत, कदाचित तुला कमी लेखतील, पण त्यांचं ऐकू नकोस. कारण त्यांना तुझ्या संघर्षाची किंमत कळत नाही, तुझं यशच त्यांना उत्तर देईल. बाळा, लक्षात ठेव, मोठं यश सहज मिळत नाही. त्यासाठी किंमत मोजावी लागते आणि ती किंमत म्हणजे सहनशीलता, संयम आणि सात्यता. तू जर आज थोडं अधिक सहन केलंस, थोडं अधिक प्रयत्न केलंस तर उद्या तुला जे मिळेल ते तुला अभिमानाने भरून टाकेल. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त तू आज हार मानू नकोस. कारण तू जितका सहन करशील तितकंच मोठं यश तुला मिळणार आहे. शेवटी एकच सांगतो, सहन कर, धैर्य ठेव आणि चालत राहा. कारण तुझ्या प्रत्येक वेदनेचा फळ तुला नक्की मिळणार आहे. कारण बाळा, मी तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ.